पक्षांतर्गत समर्थन नसतानाही पंडित नेहरूंना पंतप्रधान बनवणं ही पहिली मतचोरी, तर सोनिया गांधी या नागरिक नसतानाही बनल्या होत्या मतदार याद्या शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरून अमित शहा यांचा विरोधकांवर हल्लाबोल। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप खोटे आहेत, अमित शहा यांची राहुल गांधींवर टीका। शासकीय निवासस्थान सोडून आमदार राहतायत आलिशान हॉटेलमध्ये। हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री आणि आमदारांची मौज मजा सुरू आहे का, असा उपस्थित होतोय सवाल। चित्रलेखा पाटलांनी टाकला आता नवा कॅश बॉम्ब। चित्रलेखा पाटलांच्या निशाण्यावर भरत गोगावलेंनी आरोप फेटाळले। शिवसेना मंत्री आणि आमदारांवर कॅश बॉम्ब। एकापाठोपाठ एक मंत्री अडचणीत आल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली। अंबादास दानवेंच्या अडचणी वाढणार, महेंद्र दळवींनी पाठवली नोटीस। पुण्याच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या मोबाईलची विशेष पथकामार्फत होणार तपासणी। निवडणूक आयुक्ताच्या अधिकारांबाबत सर्वपक्षीय नाराजी। घोषित निवडणूक रद्द करणाऱ्या निवडणूक आयुक्ताला हटवा, विरोधकांची मागणी। सभागृहात कोण कुठे बसतो यावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद। काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांनी ठाकरेंच्या मागे का बसावं, काँग्रेसनं केली अध्यक्षांकडे तक्रार। येणाऱ्या काळामध्ये महायुतीत घटस्फोट निश्चित, आमदार रोहित पवार यांची भविष्यवाणी। शरद सोनावणे विधिमंडळाच्या आवारात पोहोचले बिबट्याचा वेश परिधान करून। बिबट्याचे वाढते हल्ले सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी अनोखं आंदोलन। इलेक्ट्रिक वाहन चालकांना दिलासा, शासनादेश लागू केल्यापासून भरलेला टोल परत मिळणार, मंत्री दादा भुसे यांची सभागृहात माहिती। गडचिरोलीमध्ये 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 4 महिला तर 7 पुरुष। बारामती तालुक्यामध्ये ईडीची छापेमारी। रोहित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आनंद लोखंडे यांच्या बाबत होत आहेत छापे। जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका। विरारमधील एका मिठाईच्या दुकानात सापडलं होतं झुरळ। अन्न आणि औषध प्रशासनानं केली कारवाई। इंडिगोच्या गोंधळावर दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला झापलं। न्यायालयानं मागवला तातडीनं अहवाल। मुंढव्याच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये तेजवानी आणि येवलेची एकत्र चौकशी होणार। गुरुवारी शीतल तेजवानीची पोलीस कोठडी संपणार। नागपूरमधील शिवनगर परिसरामध्ये बिबट्याचा वावर। 6 ते 7 नागरिकांवर बिबट्याचा हल्ला। धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग खालसा यांचं निधन। धीरज सिंग यांना साश्रू नयनांनी दिला निरोप। घातक घनकचऱ्या प्रकरणी आमदार निकोलेंनी केली पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार। हजारो टन घातक रसायन थेट जमिनीत पुरल्याचा आमदार निकोलेंचा आरोप। गुजरातमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार। आई वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात सापडली स्वतःची मुलगी।